स्मिरा आर्ट्स निर्मित नवरात्री निमित्त खास जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज नवरात्रीचा पहिला दिवस. आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी कीर्तनातून स्वतःची वेगळी ओळख तर निर्माण केलीच, पण त्याचबरोबर नारिंगरे गावातील महिलांना फुगडीच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून दिला. आपल्या कामातून भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार त्या नेहमीच करत असतात. तर आपण थेट त्यांनाच भेटून त्यांच्याशी गप्पा मारूयात. आरतीताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे स्मिरा आर्ट्सच्या नवरात्र निमित्त खास जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात. माझा पहिला प्रश्न असा आहे की गायनाची आवड कधीपासून? गायनाची आवड म्हणजे माझे पणजोबा कीर्तन करायचे. माझं माहेर गणपतीपुळे. म्हणजे आपण महाराष्ट्रात जसं अष्टविनायक म्हणतो तसे अष्टगणपती आहेत आणि त्यातला पश्चिम द्वाराभिमुख प्रमुख तीर्थस्थळ म्हणजे गणपतीपुळे. त्या गणपतीपुळ्याचे पुजारी प्रभाकर निंबटकर त्यांची मी मुलगी. त्यामुळे मुळात तो सगळा वारसा संगीताचा असा त्या पणजोबांकडनं आलेला आहे. त्यात माझ्या आई बाबांना सुद्धा दोघांनाही गाण्याची प्रचंड आवड. दोघंही भजन नाटक सगळ्यांमध्ये काम करणारे आहेत. त्यामुळे ते मी बघत आले होते लहानपणापासून आणि ते कुठेतरी आलं होतं. माझ्या आईचे वडील सुद्धा उत्तम हार्मोनियम वादक होते. ते स्वतः गोविंदराव पटवर्धनांबरोबर सुद्धा अनेकदा त्यांनी ऑर्गनला साथ केलेली आहे. त्याच्यामुळे ते असं सगळं सगळीकडनं घरातच होतं वातावरण असं. आणि मी म्हणजे माझे बाबा PWD मध्ये होते सर्व्हिसला. दुसरीपर्यंत महाडला रायगड जिल्ह्यात शिक्षण झाले आमचं. आम्ही तिथे राहायचो तेव्हा. आणि त्यावेळेला तिथे मीराताई बापट म्हणून एक होत्या, त्या संस्कार वर्ग चालवायच्या. आणि मग प्रत्येक मुलांमधनं असं एखादा गुण हेरून कशात त्याला डेव्हलप करता येईल ते त्याबरोबर ठरवून त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करायच्या. मग त्यांच्या तेव्हा लक्षात आलं की कारण माझा मुळात जन्मतः हा जो प्रॉब्लेम आहे पायाचा, तर त्याच्यामुळे मला थोडं चालताना प्रॉब्लेम बॅलन्सिंगचा होतो. मग ते त्यांच्या लक्षात होतं की आता हिला मग काय करता येईल. मग त्यांच्या तेव्हा लक्षात आलं की ही गाणं आणि थोडंसं कीर्तन या दृष्टीने हिच्यामध्ये होऊ शकते सुधारणा, आपण जर अजून मार्गदर्शन केलं तर. मग त्यामुळे त्यांनी आईशी बोलून ते विचारलं. आई म्हणाली काही हरकत नाही, तुम्हाला विश्वास आहे तर मी दिली तुमच्याकडे म्हणून असं. आणि मग त्यांनी माझ्याकडून मी दुसरीला असताना अगदी एक छोटंसं अर्धा तासाचं स्क्रिप्ट बसवून घेतलं होतं सुरुवातीला लोकमान्य टिळकांचं. मग काही गाणी घेतलेली त्याच्या अनुषंगानं आणि मी तेवढी 2-3दा ते कीर्तन त्या वेळात केलं होतं. त्यानंतर डायरेक्ट मी 4थीला गेल्यावर आम्ही गणपतीपुळ्यात बदली होऊन आलो. बाबांची बदली झाली आणि मी गणपतीपुळ्यात आलो. त्यावेळेला काही रत्नागिरी एकतर खूप लांब होतं आमच्यापासनं आणि जायची याची फारशी सोय नव्हती. आणि रत्नागिरीत सुद्धा संगीत साधना करण्यासाठी काही क्लासेस म्हणा, कीर्तनाचे काही क्लासेस, अशी काही सोय नव्हती त्यावेळेला जशी की आता सगळीकडे आहे तशी. त्यामुळे ते स्टॉप थांबलं होतं काही काळ सगळं. आणि मग नंतर मी 8वीत असताना एकदा असंच सांगलीला बालकीर्तनकार महोत्सव झाला आणि त्या महोत्सवामध्ये मला मीराताईंनी मुद्दामून पाठवलं. मी त्यांना म्हटलं की अहो एवढ्या वर्षात काहीच नाही झालंय माझ्याकडनं. असं नाही म्हणे, जी तयारी आहे ती तू कर, काही हरकत नाही म्हणून. आणि मग तिथे आम्हाला प्रत्येकाला त्यांनी अर्धा तास वेळ दिला होता. माझी आई, माझी काकू माझ्याबरोबर होत्या, दोघी जण. आणि तिथे आम्ही गेलो. तिथे स्वतः करवीर पीठाचे शंकराचार्य आलेले होते आणि त्यांचा आशीर्वाद त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना मिळाला तिथे. ती फार मोठी गोष्ट आहे म्हणजे. आणि त्यांनी त्या वेळेला सुरुवात करायच्या आधी असं सांगितलं की अर्धा तासाचं 15 मिनिटावर आणलंय. आणि सुरुवातीला माझं नाव आलं, पहिलंच नाव, जे माझं नाव 3ऱ्या नंबरला होतं. आणि मलाही ही गोष्ट तेव्हा माहित नव्हती की 15 मिनिटावर आलंय, कारण ते त्यांनी जाऊन फक्त पालकांना सांगितलं होतं सगळ्या की तुम्ही तसं बोला आपापल्या पाल्यांशी. आणि मी स्टेजवर होते सगळ्या मुलांबरोबर. आईलाही प्रश्न पडलेला, आता अर्धा तासाचं 15 मिनिटात 7वीतली मुलगी काय कमी करेल आणि काय मांडायचं हे कसं ठरवेल. पण मी म्हटलं ना की त्या गादीचा तो महिमा आहे. त्या गादीवर उभं राहिलं की नारद मुनी ते आपल्याकडनं करून घेतात. हे अनेकदा आजही अनुभव येतो सगळ्याचा त्याचा. त्याही वेळेला मला पहिल्यांदा आला. म्हणजे मला ते कळलं नाही की मी ते 15 मिनिटात बसवलंय, पण ते माझ्याकडनं व्यवस्थित 15 मिनिटात झालं तेवढ्या वेळामध्ये पहिलं हे. आणि त्याच्यामुळे मला थोडंसं माझ्यात विश्वास आला की अरे आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो असं मलाही वाटलं. कारण तेव्हा अगदी मी लहान होते, दुसरीला काही एवढी जाण नव्हती त्यावेळेला असं. आणि मग त्यानंतर परत जवळपास लग्न होईपर्यंत मध्ये काही हा विषय आला नव्हता, कारण तेवढ्या सोयी रत्नागिरीत आजच्या एवढ्या नव्हत्या त्यावेळेला कुठले क्लास वगैरे.
मी थांबलं होतं, गाण्याचं सुरू होतं मध्ये मध्ये बाहेरून थोडं. मग नंतर मात्र पुन्हा इथे मी गणपतीपुळ्यातून लग्न होऊन जशी देवगडला नारिंद्यात आले, त्यानंतरच माझं खरं म्हणजे कीर्तनाचा प्रवास आता चांगल्याने सुरू झाला. बीज तिथली आहेत, पण वाढ इकडे आल्यावर झाली एवढं नक्की. कारण इथे आल्यावर 2-1 वर्षानंतर माझ्या सासूबाईंना तर माहितीच होतं, मिस्टरांना, की कीर्तन ही करते. 1-2-3 आख्यान छोटी छोटी आहे तिची बसलेली असं. मग आमच्या गावचे दामोदर काका अभ्यंकर, अण्णा ज्यांना म्हणतात सगळे, ते व्यवस्थापक अनेक देवळांमधले व्यवस्था ते बघतात उत्सवांच्या वेळेला. त्यांना ही गोष्ट माहिती होती. मग ते एक दिवस मला म्हणाले की आहे ना तुझ्याकडे ही कला, तर कर परत सुरू. आणि सासूबाई आणि मिस्टर यांनी भक्कम सपोर्ट केला मला सगळ्यात, की नाही तुझ्याकडे आहे तू सुरू कर, आम्ही आहोत तुझ्या मागे म्हणून. त्यामुळे मग परत सुरुवात झाली याला. महिलांची फुगडी तुम्ही बसवलेला, तो संच तुम्ही एक तयार केलेला, त्याच्यामागे काय उद्देश होता किंवा कुठून तुम्हाला सुचलं की आपण हे केलं पाहिजे? उद्देश असा होता, एकतर लग्न होऊन आल्यावर, आता नारिंद्र हे अत्यंत एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावात जेव्हा मी बाकीच्या बायकांना बघायचे तेव्हा असं कुठेतरी जाणवायचं की चूल आणि मूल याच्या पलीकडे ह्यांना जग नाहीये असं. आणि तशी कुठे संधी त्यांना मिळेल अशी वाटत नाही. त्यामुळे काहीतरी डोक्यात होतं जेणेकरून महिलांना एकत्र करून काहीतरी त्यांच्या सोबत जाऊन काहीतरी करता येईल असं. पण एका नवरात्रोत्सवामध्ये, आमच्याच वाडीमध्ये नवरात्र मंडळ असतं दरवर्षी, दांडिया उत्सव आणि इतर कार्यक्रम, छान सांस्कृतिक कार्यक्रम असतात सगळे. तर एकदा आम्ही असंच बाजूच्या गावातलं एक मंडळ आम्ही बोलवलं होतं फुगडी सादरीकरणासाठी. आणि ठरलेल्या वेळेला ते येणार असं त्यांचा फोन बिल आला. पण त्या वेळेला त्यांच्या घरापासून ते बाहेर पडल्यावर एक अर्धा तासावर त्यांच्या गाडीला मेजर प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे ते जवळपास 1.5 ते 2 तास आमच्याकडे उशिरा आले. त्यांनी फोन करून कळवलं होतं पण उशीर झाला. मग आता उशीर झाल्यावर अगदीच काही नाही म्हणून त्यांनी 10-15 मिनिटात काहीतरी त्यांना जितकं शक्य झालं, कारण त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं होतं, ते केलं. आणि काय माहित नाही तिथे त्या क्षणी असं क्लिक झालं की अरे त्याही बायका सगळ्या होत्या, त्या अशा चूल आणि मुलगाच सांभाळणाऱ्या होत्या, पण त्यांनी बाहेर पडून हे करून दाखवलं होतं. मग आपल्याकडे सुद्धा एकाच वाडीत इतक्या बायका आहेत आणि सगळ्यात छान नाचणाऱ्या आहेत, मी बघत होते इतके वर्ष कार्यक्रमांमध्ये, पारंपरिक कार्यक्रमांमध्ये, तर आपण का असं काही करू नये. त्यातनं ती कल्पना सुचली आणि सगळ्यांची साथ मिळाली. खरं म्हणजे मी घरी आधी विषय मांडला, मग वाडीचे आमच्या जे संगीत दिग्दर्शक आहेत सगळे, कारण माझ्या डोक्यात असंच होतं की त्यांच्या गटामध्ये त्यावेळेला फुगडीच्या वेळेला तबला किंवा ढोलकी किंवा पेटी असं काही नव्हतं, नुसतं गाणी म्हणायची आणि त्या नाचायच्या. मग आपण संगीत साथ दिली तर अजून रंगत येईल त्याच्यामध्ये. मग वाडीतलेच विनोद परब म्हणून आहेत देवगड अर्बन मध्ये सध्या कार्यरत, जे माझ्या कीर्तनालाही साथीला कायम माझ्या बरोबर असतात. त्यांच्याकडनं बरेचदा मला संगीत मार्गदर्शन सगळं मिळतं. तर त्यांच्याशी पण मी हा विषय, ते त्याच वाडीतले आहे म्हणजे त्यांच्याशी विषय बोलले आणि मग सगळ्यांकडनं छान प्रत्येकाच्या घरच्या पुरुषांनी आधी महत्वाचं म्हणजे सपोर्ट केला की नाही हरकत नाही, हे करायला तुम्ही करू शकता असं. त्यातनं ती कल्पना सुचली आणि आमचं मंडळ सुरू झालं. कारण बरेचसे प्रयोग मीही देवगडमध्ये त्या फुगडीचे बघितले आणि नाविन्यपूर्ण असं नेहमीच काहीतरी, म्हणजे मला कुठलाच फुगडीचा जो तुम्ही सेट केलेला एक जो परफॉर्मन्स होता तो रिपीटेड वाटला नाही. कुठेतरी काहीतरी युनिकनेस होता किंवा एकापेक्षा कदाचित तुम्ही गाण्यात थोडाफार बदल करत होता किंवा त्याच्या मागे जी पार्श्वभूमी असते ती कशासाठी हे आलं आहे किंवा काय, हे प्रत्येक यात मी नवीन पाहिलंय, मी स्वतः पाहिलंय, त्यामुळे मी हे सांगू शकते. तर अनेक ठिकाणी तुमच्या कार्यासाठी सत्कार झालेला आहे, पण असा कुठला सत्कार आहे का जो अगदी खास आहे, हृदयाजवळचा आहे असा? अशी एक नक्कीच आठवण आहे. त्याचं पहिल्यांदा मुंबईला कीर्तन झालं सिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये गोरेगावला, आणि त्या कीर्तनाच्या वेळेला झाशीची राणी हा विषय मी मांडला होता. आणि कीर्तन झालं, मी स्टेजवरून खाली उतरले आणि आता मी निघणार माझं सगळं आठवून. तोपर्यंत एका खूप म्हाताऱ्या आजी होत्या, म्हणजे 90च्या पुढच्या होत्या त्या, आणि त्यांना चालताही येत नव्हतं. त्यांनी निरोप दिला एकीकडे की तिला जरा बोलावं म्हणून. मी गेले भेटायला त्यांना, मग नमस्कार केला, त्यांनी आशीर्वाद वगैरे दिला आणि त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं की अगं बाय, ती बाय म्हणाल्या त्या मला, तर तू माझ्या नातीसारखी आहेस. मी आजी आहे तुझी, नक्कीच म्हटलं. तर म्हणे मी ना इथे एकटी राहते, मला कोणी नाहीये असं, आणि मला एका संस्थेमध्ये मी थोडंसं काम करते,
आणि जेवढं जमेल तेवढं त्यांनी असंच राहू नये असं मला वाटतं, म्हणून मी काहीतरी काम करते. झाडांना पाणी घाल किंवा दुर्वांच्या जुड्या कर, अशा पद्धतीची मी कामं करते. आणि मग त्यातनं ते मला काही जे देतात त्यावर माझं चाललंय. पण मी इथे समाधानी आहे या संस्थेत. इतकं समाधान चेहऱ्यावर त्यांच्या त्या क्षणी होतं, काही हातात नसताना. आणि त्यांनी मला त्यांच्या अक्षरशः अशा छोटं एक पाकिट होतं त्यांच्याकडे की त्याचं लेदर सुद्धा पूर्ण विरत आलं होतं. अशा लेदरच्या पाकिटातनं त्यांनी एक 10 रुपयाची नोट मला काढून दिली आणि मला म्हणाल्या, बाय कायम तुझ्याजवळ ठेव, मी माझा आशीर्वाद तुझ्याजवळ आहे आणि तू खूप मोठी होशील म्हणून. अतिशय अनमोल असं गिफ्ट आहे. त्याच्यानंतर किती मिळाली किंवा मिळतील, पण ती 10 रुपयाची नोट मी मात्र कायम जपून ठेवली, कारण तो कायम आशीर्वाद माझ्या बरोबर आहे त्यांचा. बरं, कीर्तन, भजन, फुगड्या ही आपली परंपरा आहे. त्यातनं त्या काळी काही मनोरंजनाची साधनं नव्हती, त्यामुळे मनोरंजन पण लोकांचं व्हायचं. पण आज लोक तितकी वळत नाहीत, म्हणजे भजनालाही गर्दी तितकी नसते. एक ठराविक वयोगट आपल्याला दिसतो. तर तुम्ही जेव्हा कार्यक्रम करता तेव्हा तुमचा काय अनुभव आहे? तरुण पिढी कितीशी प्रतिसाद देते या गोष्टीला? कसं आहे की आता जसं आपण म्हणतो की तरुण पिढी प्रतिसाद देत नाहीये, त्याचबरोबरीने सादर जेव्हा आपण एखादा कार्यक्रम करतो तर आपणही त्या सादरीकरणात बदल करणं काळानुसार गरजेचं. कारण पारंपरिक पठडीतले तेच कार्यक्रम जर आपण करत राहिलो तर आत्ताची पिढी नाही आपल्या समोर बसणार, कारण खूप प्रलोभनं तिच्या समोर आहेत. त्याच्यासमोर हे नाही बसणार आहेत आपल्या समोर. त्यामुळे त्यांना आपलंसं वाटेल, बरोबर, त्यांना त्यांच्याशी निगडीत आहे, रिलेट करतो एखादा विषय, आपण जो विषय मांडतोय तो हा आपल्या बाबतीत घडतो, हे असंच होतं, असं ज्या वेळेला वाटेल किंवा त्यावेळेला त्यांचं त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल आणि ते नक्की येऊ लागतील आणि हे येतात. म्हणजे मी आता कीर्तनाच्या बाबतीतही सांगते की बरेच म्हणजे एक जवळपास गेली 5-1 वर्षापर्यंत कीर्तन फार तरुण मुलं मुली नसणार धरून चाललेलं होतं. आमचे सर नेहमी, म्हणून मी म्हटलं की म्हणतातच नेहमी की एक अशी समज आहे लोकांची की कीर्तन म्हणजे तरुण म्हाताऱ्यांचं ऑर्केस्ट्रा आणि ऑर्केस्ट्रा म्हणजे तरुणांचं कीर्तन आहे, असं एक बोललं जातं. पण ती गोष्ट आता बदलते, कारण मंडळी आहेत कीर्तन क्षेत्रात काम करणारी, ते त्यांच्याकडूनही आता प्रचंड प्रमाणात बदल होतोय सादरीकरणामध्ये, की जेणेकरून त्या तरुणाईला ते आपलंसं वाटतं. मग मी मगाशी म्हटलं तसं की एखादा विषय मांडत असताना चालू घडामोडींवर भाष्य करणं, जे आता युथ तरुण वर्ग समोर धरून त्यांना समाजात जगताना जे काही प्रॉब्लेम येत असतील त्या प्रॉब्लेमवर कुठेतरी भाष्य करणं, त्यातनं कुठेतरी त्याला एखादी वाचा फोडण्याचा प्रयत्न करणं, संगीतामध्ये बदल करणं. याचा अर्थ आपली जुनी संस्कृती अजिबात सोडायची नाही, पाया आहे तो पाया तोच राहिला पाहिजे, पण आपली संस्कृती पोचलीच पाहिजे. पण ती कशी खिळून राहतील समोर, कारण 2 तास 2.5 तास 3 तास कीर्तन चालतात. अशा वेळेला एकदा बसलेला श्रोता शक्यतो उठू नये याची काळजी आपण घ्यायची. आणि ते आता घडते, त्याच्यामुळे आता कीर्तनाकडे भजनाकडे बघण्याची दृष्टी नक्कीच बदलते आणि तरुण वर्ग नक्कीच परत या सगळीकडे वळतोय. नाही, बराचसा तरुण वर्ग यावा, कारण त्यातून आपल्याला जे काही सांगायचं असतं, कसं असतं लहानपणी पण की आई घरात जेव्हा सांगते हे करू नकोस, बाळ ऐकत नाही, पण आई मग शिक्षिकेला सांगते, मॅडम तुम्ही सांगा, मग तो ऐकेल, सर तुम्ही सांगा, मग बाहेरच्या कुणीतरी आपल्याला तीच गोष्ट सांगितली ना आपल्याला ती पडते. खरंय. आणि हल्लीच्या तरुण पिढीचं काय की त्यांना पुरावा दिला एखाद्या गोष्टीचा त्यांच्याच शब्दात की मग तो त्यांना पटतो, वेगळं सांगावं लागत. त्यांच्याशी बोलण्याची पद्धत आपण बदलली पाहिजे, हे पालकांना कळलं पाहिजे. बरं, हे सगळं करत असताना घराकडे कधी दुर्लक्ष झालंय का? होतं ना. दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा त्या वेळेला आपल्या प्रायोरिटीज बदलल्या जातात, कारण बरेचदा म्हणजे एखाद्या कामाला त्यावेळेला आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे, तर एखादं काम जे नंतर करून चालणार आहे ते आपण मागे ठेवतो. अनेकदा असं घडतं. नोकरीवाल्या बायकांच्या, नोकरी करणाऱ्यांच्या रोजचं रुटीन असतं त्यांचं, तसंच घरी राहणाऱ्यांचंही होतच हे असं सगळं बाकीचं करताना. पण म्हणून मी मगाशी म्हटलं की माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे कीर्तन असेल, हे असं काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, सगळ्यात महत्वाचं आहे की आपला मेन्स घरचा सपोर्ट मिळणं. की मी म्हटलं तसं की कुठच्याही रोपट्याला वाढ होत असताना खत पाणी कशा पद्धतीने घातलं जातंय त्यावर त्याची वाढ अवलंबून असते. माझ्या बाबतीत अगदी मी नेहमी म्हणते की मी काहीतरी माझ्यात कमतरता आहे
असं माझ्या आई बाबांनी मला कधीही जाणवून दिलं हम्म. नाही की तू हे करू नकोस, हे तुला नाही जमणार. बरोबर. असं वाक्य त्यांच्या दोघांच्या तोंडातून कधी कधीच आलं नाही. म्हणजे एखादी गोष्ट, एखाद्या ट्रेकिंगला समजा जायचं किंवा एखाद्या गडावर जायचंय, तर ते आईला माहिती असायचं की तिला एवढं नाही चालता येणार आहे, तर आई स्वतः माझ्या बरोबर खाली थांबायची, जेणेकरून मला असं वाटायला नको की सगळे जात आहेत, आई पण जाते आणि मला जात आहे. हे फार मी भाग्यवान आहे त्या बाबतीमध्ये की आई बाबा मला कधी असं जाणवू दिलं नाही. त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की माझ्यात काही कमतरता आहे. कुठचेही इमारत उभी राहते त्यावेळेला 4 खांब महत्वाचे आपण म्हणतो. माझ्याही आयुष्यात असे आहेत. त्यातले पहिले म्हणजे सगळ्यात महत्वाचे आई बाबा, ज्यांनी मला आत्मविश्वास दिला जगण्याचा की तू हे करू शकतेस, तू हे करू शकत नाहीस हा कधीच डिक्शनरीत त्यांनी शब्दशंचा नाही ठेवला. करू शकतेस, प्रयत्न कर. आणि जे काही मी करत गेले त्या सगळ्याला सपोर्ट त्यांनी चांगल्या पद्धतीने केला, सगळ्यात पहिला. दुसरा महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे हे झालं माहेरचं. लग्न होऊन आल्यावर महत्वाचं असतं, कारण तेव्हा आपल्या आयुष्याला खरा टर्निंग पॉइंट असतो. आणि खरं सांगायचं तर माझ्या सासूबाई, त्याही स्वतः शिक्षिका होत्या, आणि माझे मिस्टर, हे दोघंही अतिशय मला चांगला त्यांनी मानसिक आधार आणि शारीरिक दोन्ही सपोर्ट केलं की नाही तू करतेस ना. मोटिवेशन ज्याला म्हणतात ते त्यांच्याकडनं. त्यामुळे मला असं वाटलं नाही की आपण सासरी येऊन आता हे कसं करावं, घर सांभाळताना हे कसं करावं. त्या स्वतः सुद्धा शिक्षिका असल्यामुळे त्यांनीही तारेवरची कसरत केलेली आहे, पण त्याची त्यांनी हे ठेवून मलाही सपोर्ट तितकाच केला. आणि कारण त्यांच्या माझ्या 40 वर्षाचं अंतर आहे, म्हणजे त्या माझ्या आजीसारख्या आहेत खरं तर, त्यामुळे विचारात तफावत खूप पडू शकते, पण तसं नाही झालं सुदैवाने. तिसरा खांब म्हणजे माझ्या मुली. मला 2 मुली आहेत. त्याही कधी बाहेर पडतेस आई तर नाही, आता तू घरी थांब, बरोबर असं नाही, बाहेर पडतेस ना, ठीक आहे, जे काय आहे ते आम्ही करतो मॅनेज, अशा सांगतात. त्यामुळे तो एक मोठा दिलासा असतो अशा वेळेला बाहेर पडताना घराच्या. आणि चौथा मी म्हणते तो माझा धाकटा भाऊ, की जो म्हणायला धाकटा आहे पण माझ्या वडील बंधू असल्यासारखाच मला नेहमी पहिल्यापासून सपोर्ट. माझे मित्रमैत्रिणी, माझा भाऊ हा एक चौथा स्तंभ मी नक्की सांगेन. त्यांच्याबरोबर पण आपण आपले जेव्हा विकास होत असतो, आत्मविकास, तो सगळा आपल्या मित्रमैत्रिणी, आपली भावंड याच्यावर अवलंबून जास्त असतो. पण माझा भाऊ आणि माझे मित्रमैत्रिणी हा माझा चौथा खांब आहे की ज्यांनी मला ताकदीने उभं राहायची ही केले, शक्ती दिली. बरं, कीर्तन भजन हे सगळं करत असताना मराठी भाषा आजकाल आपली कुठेतरी हरवत चालली आहे का, याबद्दल तुमचं मत काय आणि काय कारण असू शकतं? कसं आहे की ग्लोबलायझेशन आपण म्हणतोय कायम, इंग्रजीचा वापर झालाच पाहिजे, इंग्रजी आपल्याला आलंच पाहिजे, त्याबद्दल प्रश्नच नाहीये. कारण तुम्हाला बाहेर वावरताना इंग्रजी गरजेचं आहे. पण जर आपली मातृभाषा ताकदवान असेल तर आपण कुठच्याही भाषा सहज शिकू शकतो, यावर माझा विश्वास आहे. म्हणजे धडाधड जे कॉन्व्हेंटला घालत सुटतात त्यात फारसं तथ्य नाहीये. आपल्याला मातृभाषा तेवढीच आली पाहिजे, ती आली की आपल्याला कुठच्याही भाषा शिकता येतील. आणि राहता विषय आपण आता जो म्हटला तो की मराठी कमी पडते म्हणण्यापेक्षा आपणच कमी पडतोय कुठेतरी. कारण आता आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात वावरतो, महाराष्ट्रात वावरत असताना एखाद्या हॉटेलला, एखाद्या मॉलमध्ये, एखाद्या दुकानात गेलो, कदाचित काउंटरवरची व्यक्ती वेगळ्या भाषेतली असेल, आपल्या लक्षात येते की कदाचित मराठी नाहीये, पण मग आपणच सुरुवात करतो, भैया ये कितने को दिया, असं आपण विचारतो ना. मग आपणच का असं विचारत नाही की ही वस्तू कितीला आहे नाही, त्याला उत्तर द्यायला लावायचं ना. त्याला जरी ते नाही पण त्याला ते कळणार आहे तुम्ही काय विचारताय, त्याच्याकडे तो दृष्टिकोन आहे व्यवसायाचा. बरोबर. त्याला नाही कळलं तर आपण दुसऱ्या कोणाशी तरी संवाद साधू शकतो. पण महाराष्ट्रात फिरत असताना आपणच का हिंदीला प्राधान्य द्यायचं होतं माझ्याकडून बऱ्याचदा होतं की पहिलं हिंदी असं होतं. तर ते आपण पण टाळलं पाहिजे, आपण मराठीतनच बोललं पाहिजे सुरुवातीला. अगदीच आपल्याला वाटलं की तर नाहीच काही लक्षात येते तर ठीक आहे, पण कशाला मराठी सोडा. आणि अवघड नाहीये तितकी समजायला. नाही, अजिबात नाहीये. आणि मराठी अतिशय सोपी भाषा आहे, मीही येऊन अवगत करतो, इतकी सहज सोपी भाषा आहे मराठी. या निमित्ताने आपण हा प्रयत्न नक्की करूया की मराठी जपायची असेल तर ती बोलायची सुरुवात ही आपणच केली पाहिजे. आणि प्रश्नोत्तरांचा सेगमेंट आता संपलाय. आता यानंतर आपण एक गमतीशीर खेळ खेळणार आहोत. बरं, वाचनाची कितपत आवड आहे? आवड नाही असं नाही, पण खूप काही वाचलं जातं असं नाही. आता मला जो अभ्यासालाच गरजेचं आहे तेवढं वाचलं जातं, पण त्याच्या पलीकडे नाही फार वाचलं जात. म्हणजे बरं, मी आता काही शब्द किंवा म्हणी असतील त्या मी तुम्हाला विचारणार आहे, ज्याचा अर्थ तुम्ही सांगायचा. आहेत मराठीच पण मलाही नव्याने उमगल्यात या मुलाखतीच्या निमित्ताने. डुमऱ्याने फट म्हणता ब्रह्महत्या.
अर्थ नाही. हो. सहज आपण एखादा काहीतरी बोलून जावं आणि फार मोठं संकट त्याच्यामुळे आपल्यावर येऊ शकतं कधी कधी. क्षुल्लक कारण समोरचा अर्थ काढेल तसं. बरोबर. वाचाळवीर. वाचावीर म्हणजे बडबड उगाचच अशीच. चरवीत चरवण करणे. हा म्हणजे एखाद्या विषयावर सतत 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 बोलत राहायचं. त्यातनं काही फार निष्पन्न नाही होत, पण सतत चर्चा करत राहणं. तीस. ढोरात ढोर पोरात पोर. हा, हे छान. म्हणजे सर्वसमावेशक जाईल तिथे आपलं असं करणार. बरोबर. आता विरुद्धार्थी शब्द तुम्ही सांगायचे. पतिव्रता. स्वैरपणे वागणं. पक्वान्न. कदान्न. ऐट. नम्रपणे राहणार. कृतज्ञ. मुख्य. दुय्यम. निसंतान. संतान धनी. कुलभूषण. कुलकलंक. वा, म्हणजे त्यांच्या एकंदरीत अभ्यासाला सगळंच समर्पक असं झालेलं आहे. बरं, आणि शेवटचा माझा शब्द आहे कृष्णावळ. अच्छा. कृष्णावळ हे माझ्या आजीकडनं ऐकलंय मी. खास करून कांद्याच्या बाबतीत रोजच्या जेवणात लागणारा पदार्थ आहे किंवा वापरली जाणारी गोष्ट आहे कांदा. तर त्याच्या बाबतीत म्हटलं जातं की कारण कांदा हा चिरणं आपण ज्याला म्हणतो, कापण्यापेक्षा चिरणं जास्त चांगला शब्द आहे. तर तो उभा चिरला तर त्याला शंखासारख्या आतनं शेप दिसतो, आकार दिसतो. मी सुद्धा आता इंग्रजी शब्द वापरते बघा. हो, तर माझ्याकडनं तर मला तर सेगमेंटला काय म्हणून मला ते खरंच आहे. काही शब्दांना खरंच पर्यायी शब्द काढणं कठीण आहे. तर तो उभा जर चिरला तर त्याला एक शंखाचा आकार आतनं दिसतो, आणि जेव्हा तो आडवा चिरला जातो त्यावेळेला गोल चक्राकृती अशा सत्या ज्या पंजाबी डिश बरोबर आपल्याला बरेचदा दिल्या जातात. त्यामुळे उभा शंख आणि आडवा चक्र हे दोन्ही त्यातनं कलाकृती दिसतात, आणि म्हणून त्याला कृष्णावळ म्हणतात. आजपर्यंत कांदा म्हणजे कांदाच होता, पण तो कांदा का आहे ते आपल्याला आज नव्याने कळलेलं आहे. आरतीताई, तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ आम्हाला दिलात, खूप छान गप्पा मारल्यात. या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्हाला जे प्रेक्षक ऐकतायत त्यांच्यापर्यंत तुम्ही काय पोहोचवू इच्छिता? मुलाखतीच्या निमित्ताने मी पोहोचवू असं इच्छिते की आता मी तर कीर्तन, भजन किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करते, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू दे, आता जास्तीत जास्त यशाचा वाटा हा महिलांचा असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये. आत्ताच हल्ली 8 दिवसापूर्वी म्हणजे आपल्या देवगड तालुक्यासाठी अतिशय काय म्हणतात, शिरपेचामध्ये आपल्या मानाचा तुराक होणारी गोष्ट घडली. म्हणजे आमच्याच गावाच्या नजीकचं हिंदळे गाव आणि तिथे राहणारी रेणुका राणी ही मुलगी आपल्या मोदीजींनी जी अग्निवीर नावाची स्कीम आता सुरू केली आर्मीमध्ये, त्या सेक्शन मध्ये ती आता वर्कआउट झाली आहे, तिचं सिलेक्शन झालं आणि ती आता आसामला तिची पोस्टिंग होणार आहे आता. त्यामुळे महिला कुठच्या क्षेत्रात कमी नाही हे तर आहेच, 100% आहे. खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या काम करतो आपण, ही पण गोष्ट खरी आहे. पण या निमित्ताने जसं महिलांबद्दल बोलावं तसं मला थोडंसं उलटं बोलायचं या बाबतीमध्ये, की खांद्याला खांदा लावून काम करणं हे ठीक आहे, पण खांद्याच्या वर जाऊन वरचढ ठरायचा आपण प्रयत्न नको करूया. कारण शिव आणि शक्ती दोन्ही एकत्र आल्या पाहिजेत, त्याशिवाय आपली संसार झालं नाही चालणार आहे. आणि ते एका स्तरावर एकत्र कुठेतरी महिलांचं सबलीकरण करता 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 पुरुष कुठेतरी मागे पडतायत, किंवा जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते तशी आता मी माझ्यावरून नक्की सांगू शकते की एका यशस्वी स्त्री मागे पुरुष नक्की असतो. त्याच्यामुळे तो कुठेतरी झाकोळला जाऊ नये. दोघांची समाजाला तेवढीच गरज आहे. महिलांनी सबलीकरण झालंच पाहिजे, सशक्त राहिलंच पाहिजे, त्याबद्दल प्रश्न नाही. कुठल्याही क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत, त्याबद्दल प्रश्न नाही. हे एक. आणि दुसरी गोष्ट, मगाशी जसं आपण म्हटलं की तुम्ही जसं म्हणालात की हे सगळं करत असताना प्रायोरिटीज बदलतात. आजही खूप जणांची अशी अपेक्षा नोकरदार स्त्रीकडनं मात्र आहे की 8-10 तास तिने काम करून लोकलचा एवढा हेक्टिक प्रवास जो आपण गावातले नाही म्हणजे आपण विचारच नाही करू शकत. ते फार वेगळं लाईफ आहे मुंबईचं, फास्ट लाईफ आहे. त्यामुळे एवढं करून येऊन घरात येऊन तिनेच पुन्हा किचन मध्ये जावं, स्वयंपाक खोली तिनेच रांधावं, तिनेच स्वयंपाक करून आम्हाला खाऊ घालावं, ही जी आहे एक ती सुद्धा मात्र कुठेतरी पुरुषांकडनं बदलली गेली. जेव्हा खांद्याला खांदा म्हणतो, दोघांनी 50-50% जर कामं आपण वाटून घेतली रोजच्या ह्याच्यात, तर
संसार सुखाचा सुखाचं आहे. खरं आहे. आणि या त्यांच्या मुलाच्या संदेशानंतर मला कदाचित पुढच्या वर्षी मी काय करणार आहे जागर स्त्री शक्तीचा या सेगमेंटमध्ये हे माझ्या लक्षात आलेलं आहे. कदाचित आपण त्या पुरुषांना प्रकाश झोतात आणलं पाहिजे ज्यांच्यामुळे स्त्रिया पुढे आल्या. बरोबर. कारण की स्त्री एकटीही पुढे येऊ शकते तसा काही विषय नाहीये, पण तो जो एक असतो की तू कर, मी आहे हा. मागे मी सांभाळायला. मागे आहे हे सांगणार कोणीतरी कोणीतरी मी पाहिजे. पाठीशी आहे. मागे आहे म्हणल्यापेक्षा मी पाठीशी आहे. आणि ते कधीच त्यांना कौतुक नाही. नको असतं त्या नको गोष्टीचं, असतं. किंवा ते कुठेही चर्चा करत नाही की मी केलं माझ्यामुळे ती पुढे गेली, ती तिची गेली, हेच त्यांच्या तोंडून. कारण आईवर अनेक कविता येतात, आईवर अनेक लेख येतात, प्रश्नच नाही. हो. पण मी एक साधं उदाहरण सांगते की बाप कसा महत्वाचा आहे. की आपण समजा रस्त्याने चालतोय आणि आपल्याला चालताना वाटेत काहीतरी काटा वगैरे लागला तर आपल्या तोंडातून नकळतपणे ऐकलं असं येतं. छोटं संकट होतं, काटाच होता तो काय काढला. पण थोडं पुढे गेल्यानंतर जेव्हा 80च्या वेगाने एखादी कार आपल्या येते आणि आपल्याला वाटतं की कुठच्याही क्षणी ती मला येऊन धडकेल, त्यावेळेला आपल्या तोंडून आई ग नाही येत, त्यावेळेला आपल्या तोंडून बाप रे असंच येतं. म्हणजे आयुष्यामध्ये मोठी संकट पेलण्यासाठी बाबा पुरुष हा आपल्या आयुष्यात पाहिजे. छान गप्पा झाल्या, तुम्ही खूप वेळ दिलात आणि खूप छान संदेश या निमित्ताने प्रेक्षकांना दिलात. आमच्याकडे ही छोटीशी भेटवस्तू जेणेकरून आम्ही तुमच्या लक्षात राहू. पुन्हा पुन्हा येत राहा, छान कीर्तन करत राहा. धन्यवाद.